आजच्या तासाला आपण नोटपॅडमधली कट, कॉपी आणि पेस्ट ह्या कमांड बघणार आहोत. आता नोटपॅड कसं ओपन करायचं ते तर सगळ्यांना माहिती आहे. स्टार्टमध्ये जायचं, इथं नोटपॅड दिसतंय बघा तुम्हाला. इथं जर नोटपॅड दिसत नसेल तर तुम्ही कुठं जाणार आहे, ऑल प्रोग्राम्समध्ये, नंतर ॲक्सेसरीजमध्ये आणि इथं नोटपॅड आहे त्याच्यावरती क्लिक करायचं. इथून काय करायची ते विंडो मॅक्झिमाइज करायची आहे. आता आपल्याला काय शिकायचं आहे की कट, कॉपी आणि पेस्टच्या कमांड कशा करायच्या. आता तुम्हाला इथं दिसतात बघा मेनू बारमध्ये, इथं 2 नंबरचा मेनू आहे बघा, एडिट. ह्या एडिटवरती आपण क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक अंडो, नंतर कट, कॉपी, पेस्ट, डिलीट, फाइंड नेक्स्ट, रिप्लेस, गो टू, सिलेक्ट ऑल, टाइम अँड डेट ह्या काय मिळते तुम्हाला कमांड मिळते. आता काय करायचं आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये शिकायचं आहे की कॉपीची कमांड कशी करायची आहे. आता कॉपीची कमांड करताना आता आपण टायपिंग तर शिकलेलोच आहात ह्याच्यामध्ये. आता आपल्याला शिकायचं आहे की कॉपीची कमांड कशी करायची आहे. आता सपोज मी इथं एखादं फळाचं नाव टाकलं ॲपल म्हणून. आता मला कॉपी म्हणजे काय आहे की त्याची प्रत काढणे. आपण म्हणतो ना ह्याची कॉपी केली. कॉपी अर्थात काय असतं, नकल करणे. आता आपल्याला हे ॲपलची नकल म्हणजे काय करणे की हुबेहूब तशीच प्रत काढणे किंवा तसंच दाखवणे. आता काय करायचं आहे आपल्याला बघा. आता हे ॲपलच्या आपल्याला काय करायच्या, 10 प्रती करायच्या असतील तर कशा करायच्या त्या 10 प्रती. तर काय करायचं आहे, पहिल्यांदा आपल्याला ह्याला काय करावं लागणार आहे, सिलेक्ट करावं लागणार. कारण आपल्याला कशाचं करायचं आहे, 10 प्रती ॲपलच्या. मग इथं दुसरं काय दिसतंय का तुम्हाला, इथं सपोज की दुसरं एखादं काय असतं तर आपण त्याची नकल करणार आहोत. हे कम्प्युटरला माहीत आहे का, हे कम्प्युटरला माहीत आहे का आपल्याला कशाची कॉपी करायची ते. म्हणजे कम्प्युटरला समजण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, तर कम्प्युटरमधला जो काही ज्याची आपल्याला कॉपी करायची आहे ते तर कम्प्युटरला समजायला पाहिजे ना की ह्याची कॉपी करायची आहे म्हणून. आता सपोज की ॲपल आणि मी इथं एक अजून लिहिलं मँगो. आता कम्प्युटरला काय करणार आहे की तुम्हाला कशाची कॉपी करायची आहे. सपोज की मला ॲपलची कॉपी करायची आहे. तर आता ह्याच्यातलं काय करावं लागणार आहे आपल्याला, ॲपलच आहे ते सिलेक्ट करावं लागणार आहे. मग काय करायचं, इथं ॲपल आहे बघा. सिलेक्ट करणे म्हणजे काय करणे, तर ते सिलेक्ट कसं करायचं आहे बघा. हा जो काय माऊसचा कर्सर आहे आपला, हा कर्सर इथे क्लिक करायचा आणि जे काय डावं बटन आहे, डावं बटन असं प्रेस करायचं आणि मग हे दाबून धरून असं ओढायचं. ओढल्यानंतर इथं काय होतंय, सिलेक्शन होतंय. सिलेक्शन झाल्यानंतर एडिटमध्ये जायचं आणि इथं कॉपी आहे बघा. जेव्हा तुम्ही हे सिलेक्टच नाही केलं, आता हे आपण सिलेक्ट नाही केलं, बाहेर क्लिक केलं आणि एडिटमध्ये गेला नुसतं कॉपी 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 कॉपी, काय होतंय का, त्या कॉपीच्या फंक्शनवरती काय तुम्हाला ॲक्शन दिसते का, नाही दिसत. आता हे ॲक्शन आणण्यासाठी म्हणजे कम्प्युटरला समजण्यासाठी काय करावं लागणार आहे आपल्याला, सिलेक्ट करावं लागणार आहे. मग आता सिलेक्ट कसं करायचं ते एक सांगितलं की माऊसने सिलेक्ट कसं करायचं. तर काय करायचं, ॲपलवरती क्लिक करायचं आणि जे काय डावं बटन आहे आपलं माऊसचं ते दाबून धरून फक्त ओढायचं आहे आपल्याला. इथं हे माऊसचं डावं बटन दिसतंय सगळ्यांना, हे डावं बटन आहे. हे डावं बटन असं दाबून धरायचं म्हणजे ह्याच्यावर प्रेस करायचं, नुसतं असं ड्रॅग करायचं म्हणजे ओढायचं. इथं ओढल्यानंतर हे काय झालं, सिलेक्शन झालेलं आहे. जर तुम्हाला माऊसने करता येत नसेल तर कीबोर्डवरनं कसं करायचं आहे बघा सिलेक्शन. इथं क्लिक केलं. आता कीबोर्डवरले आपण बटन शिकलो आहे बघा, शिफ्ट बटन शिकलो आहे. आता शिफ्ट बटन आपण शिकलेलो आहे आणि ॲरो कीज पण आपण शिकलेलो आहे. आता आपल्याला ॲपल काय करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे. मग काय करायचं, इथं शिफ्ट बटन दिसतंय बघा. हे शिफ्ट बटन दाबून धरून कुठलं करायचं आहे, अलीकडं आहे कर्सरच्या. ॲपल कुठं आहे, पलीकडल्या साईडला आहे. मग आपल्याला ॲरो की कोणती वापरावी लागणार आहे, लेफ्टची.
शिफ्ट बटन दाबून धरायचं आणि लेफ्टचे ॲरो की आहे ते दाबून धरायचे. म्हणजे काय झालं आहे, तुमचं ॲपल हे सिलेक्ट झालेलं आहे. आता पुन्हा कुठं जायचं आहे, तुम्ही एडिटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला बघा ह्या सगळ्या कमांड दिसतात का. कट दिसते, कॉपी, पेस्ट, डिलीट. आता ह्या सगळ्या कशा झालेल्या दिसतात, ॲक्टिवेट झालेल्या दिसतात. पण पेस्टची कमांड ॲक्टिवेट झालेली दिसते का, नाही. ॲक्टिवेट दिसतात म्हणजे कशा, तर डार्कमध्ये दिसतात बघा. दिसतात का डार्कमध्ये. आता हे तर काय करायचं, कॉपीवरती क्लिक करायचं आणि त्याच्या पुढंच काय आहे बघा, त्याच्या ज्या काही शॉर्टकट की आहेत त्या दिलेल्या आहेत. म्हणजे Ctrl+C, Ctrl+Z, Ctrl+X ह्या ज्या आहेत कीज त्या कीबोर्डवरल्या कीज आहेत. म्हणजे जर तुम्हाला माऊसने काय वेळेस कॉपी करू नाही वाटलं तर तुम्ही कशावरून करू शकता, कीबोर्डवरनं करू शकता. आता आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा कॉपी करायचं आहे. हे कॉपीवरती क्लिक केलं. आता ह्या मँगोच्या पलीकडल्या साईडला काय केलं आपण, कर्सर क्लिक केला, स्पेस बारने स्पेस दिला आपल्या ह्या मोठ्या बटनाने कीबोर्डच्या. आता आपल्याला काय करायचं आहे, पेस्ट करणे म्हणजे काय आहे की त्याची प्रत काढणे. आता इथं पेस्टची कमांड गडद दिसते बघा. बाकीच्या सगळ्या नॉर्मलमध्ये. पेस्ट झालं की इथं काय आलं, ॲपल आलं. नंतर तुम्हाला अजून एकदा पेस्ट करायचं करू शकता. म्हणजे एकदा कॉपी केल्यानंतर तुम्ही जे काय आहे ते खूप वेळा काय करू शकता, पेस्ट करू शकताय. एकदा कॉपी केलं की तुम्ही पेस्ट खूप वेळा करू शकता. जसं आपण एका मूळ प्रतचे 1000 प्रती करू शकता, तसंच तुम्ही हा कम्प्युटरमध्ये एकाचे 1000 किती पण तुम्ही प्रती करू शकता. आता सपोज तुम्हाला वाटलं की एवढी लाईन मला कॉपी करायची, तरी तेवढी लाईन तुम्ही सिलेक्ट करू शकता. एडिटमध्ये जाऊ शकता, कॉपी म्हणू शकता आणि एंटर मारून खालच्या लाईनला हा कर्सर आपण घेतला आणि एडिटमध्ये जाऊन पेस्ट म्हणू शकता. आलं. आता मी सारखं कॉपी करते का बघा, करते का कॉपी. आता बघा एडिटमध्ये जाऊन पेस्ट, नुसतं एडिटमध्ये जाऊन पेस्ट. मी सारखं कॉपी करते का, नाही. एकदाच मी कॉपी केलेलं आहे ते काय करते, पेस्ट करते बघा. झालं, हे पेस्ट केलेलं आहे. इथपर्यंत सगळ्यांना समजलं कॉपीची कमांड. आता आपल्याला जरी कॉपीची कमांड कीबोर्डद्वारे करायची आहे, ह्या कॉपीच्या पुढं काय आहे, Ctrl म्हणजे काय, कीबोर्डवरलं कंट्रोलचं बटन आहे. आणि +C म्हणजे कंट्रोल आणि C दाबा तुम्ही कॉपीसाठी. आता मला काय करायचं आहे, कीबोर्डवरनं सपोज सिलेक्ट करायचं आहे एवढं हे सगळं. तर तुम्ही काय करू शकता, शिफ्ट बटन दाबायचं आणि हे काय करायचं बघा, शिफ्ट बटन दाबून ॲरो की दाबले की आपोआप काय होतं आहे ते सिलेक्ट होतं आहे बघा. मी फक्त दाबून धरले, कोणतं बटन, शिफ्ट आणि हे ॲरो की, हे झालं. आता हे सिलेक्ट केलं तुम्ही. आता सिलेक्ट केल्यानंतर आता तुम्हाला काय इथं कॉपीची कमांड काय आहे, Ctrl+C हे लक्षात ठेवायचं. मग Ctrl कुठं आहे, Ctrl, तर हे Ctrl आहे तुमचं, हे दाबायचं आणि C दाबायचं. काय दाबायचं, हे 2 बटन दाबायचं. म्हणजे कंट्रोलचं आणि हे C इथं दिसतं बघा, हे बटन दाबायचं. आणि आता काय करायचं तुम्हाला, पेस्ट. मग इथं बाहेर क्लिक करायचं, कुठं, ह्या पांढऱ्या भागामध्ये. इथं सपोज मी क्लिक केलं तर हे सिलेक्ट जातं आहे. आता मी खालच्या लाईनला कर्सर घेते. खालच्या लाईनला कसं घेणार आहे तुम्ही, एंटर, हा एंटर किंवा ही खालची ॲरो की. सपोज मी ह्या ॲरो कीनं किंवा एंटरने हा कर्सर घेतला खालच्या लाईनला, तर आता मला काय करायचं, पेस्ट करायचं. आता आपण काय करतो, एडिटमध्ये जाऊन इथं पेस्ट आहे बघा, पेस्टच्या समोर काय आहे, Ctrl+V. मग मला काय करावं लागेल, कीबोर्डवरनी पेस्ट करायचं म्हटल्यावर Ctrl बटन कुठं दिसतंय तुम्हाला, इथे एक दिसते आणि इथे एक आहे बघा. हे कंट्रोलचं बटन मी असं दाबून धरलं आणि V दाबलं की आलं बघा खालच्या लाईनला पेस्ट.
दिसतंय तुम्हाला सगळ्यांना? हे असं पेस्ट करत मी कितीही वेळा कंट्रोल व्ही करत पेस्ट करू शकते. समजलं तुम्हाला कट कॉपी पेस्टची कमांड? हे झाले कॉपी आणि पेस्टचे. आता कट म्हणजे काय रे? एखादी गोष्ट कट करणे. आपण आता पेपरमध्ये एखादी गोष्ट, एखादं चित्र आपल्याला आवडलं असेल तर आपण काय करतो? कट करतो. नंतर आपल्याला दुसरं काय गोष्ट आवडली असेल तर ते आपण कट करतो आणि एखाद्या वहीमध्ये आपण चिटकवतो, किंवा एखादा स्टिकर असेल आपण तो कट करतो आणि आपल्या घरामध्ये चिटकवतो. तसंच कटचं कमांड काय आहे की चिटकवणे. एका ठिकाणची गोष्ट काढून ते दुसऱ्या ठिकाणी चिटकवणे. कॉपीचं काय आहे? तुम्ही हुबेहूब त्या प्रतीची काय करू शकता? कॉपी करू शकता. पण कटचं काय आहे? तिथली गोष्ट काढायची आणि कुठं तरी दुसऱ्या ठिकाणी जाऊन ते म्हणजे पेस्ट करायची. आता तुम्हाला काय वाटलं? मला आता कट करायचं आहे आपल्याला. आता हे सगळं मी घालवते. आता घालवताना आपण एक कमांड शिकूयात. कशी कमांड आहे? एडिटमध्ये जायचं आणि सिलेक्ट ऑलची एक कमांड आहे बघा, दिसते आहे इथं तुम्हाला. मी इथं कर्सर नेला आहे. सिलेक्ट ऑल म्हणजे काय? ते सगळं सिलेक्ट होणार आहे. आता सिलेक्ट ऑल आपण जसं माऊसने सिलेक्ट करत होतो ड्रॅग करून, किंवा कीबोर्डवरनं शिफ्ट आणि ॲरो कीचा वापर करून आपण सिलेक्ट करत होतो, त्याऐवजी जर तुम्हाला सगळं सिलेक्ट करायचं असेल तर तुम्ही एडिटमध्ये जाऊन काय करू शकता? सिलेक्ट ऑलचे कमांड करू शकता. हे सिलेक्ट ऑल केल्यानंतर एडिटमध्ये जाऊन काय करायचं आहे? आपल्याला हे घालवायचं. घालवणं म्हणजे काय? डिलीट. आपण डिलीट आणि बॅकस्पेस शिकलोच होतो की डिलीट म्हणजे सगळं घालवायचं असेल आपल्याला. इथं पण आहे बघा हे डिलीट कमांड, किंवा कीबोर्डवर पण बटन दिसतंय बघा डिलीटचं तुम्हाला इथे. तर तुम्ही काय करू शकता? हे डिलीटचं बटन इथं वापरून काय करू शकता? ते सगळा मॅटर घालवू शकता. ह्या 2 कमांड आपण शिकलो. कोणती? सिलेक्ट ऑलची आणि डिलीटची. आता त्याचबरोबर आपल्याला कोणती? कटची कमांड राहिली ती शिकायची आहे. कट म्हणजे काय की एखादी गोष्ट कट करून दुसरीकडे चिटकवणे. आता सपोज की मी काहीतरी टाईप केले तर ॲपल, नंतर स्पेस देऊन मँगो आणि स्पेस देऊन काहीतरी अजून मी काहीतरी फ्रूट हे टाईप केलं. आता मला काय करायचं आहे? ह्या दोन्हीमधलं ॲपल आणि फ्रूटमधलं मँगो कट करायचं आहे आणि फ्रूटच्या शेजारी नेऊन बसवायचं आहे. तर कसं करायचं आहे ते बघा. इथं मँगोवरती कर्सर न्यायचा, माऊसने तो ड्रॅग करायचा, फक्त मँगो सिलेक्ट करायचं आहे. एडिटमध्ये जायचं आणि इथं कट दिसतंय बघा, CUT कट. ह्या कटवरती क्लिक करायचं. कटवरती जेव्हा आपण क्लिक करतोय तर काय होतंय रे? तिथलं जे काय मँगो आहे ते गेलेलं दिसतंय ना तुम्हाला? कट झालंय. आता हे कट झालेलं मँगो तुम्हाला कुठं ठेवायचं आहे? फ्रूटच्या शेजारी. मग तुम्ही काय करू शकता? इथं फ्रूटच्या पुढं कर्सर नेऊन जरा स्पेस देऊन काय करू शकता? पेस्ट करू शकता. आलं का इथे मँगो? म्हणजे कट आणि कॉपी केलं की आपल्याला काय करावं लागतंय? पेस्ट करावं लागतंय. आता ॲपल आणि फ्रूटमधलं मँगो कुठं आलं आहे? मँगोचं जसं आपण वर्तमान पेपरपत्रामधलं जे काय आहे एखादं चित्र ते कट करतो आणि दुसरीकडे बसवतो तसंच आहे. आता मी ॲपल आणि फ्रूटमधलं मँगो कट करून कुठं बसवलेलं आहे? फ्रूटच्या शेजारी. ते आपलं जसं दैनंदिन जीवनामध्ये आपण एकदाच ते बसवू शकतो, पण कम्प्युटरमध्ये आता ह्या मँगो आपल्याला खूप वेळा बसवायचं असेल, कुठं त्याच्या खूप प्रती काढायच्या असतील तर करू शकता. फक्त काय करायचं आहे? एडिटमध्ये जाऊन पेस्ट म्हणायचं आहे. म्हणजे एकदा कट आणि कॉपी केलेलं तुम्ही कितीही वेळा काय करू शकता? पेस्ट करू शकता. पण कट आणि कॉपीमधला फरक काय आहे ते समजलं ना सगळ्यांना? कॉपी करताना एखादी गोष्ट आपण कट करत नाही आहे, ती गोष्ट तिथेच राहते. फक्त कट करताना काय होतंय? ती कट होऊन दुसरीकडे जाते, तिथली जागा रिकामी होतीये. ह्याच आज आपण कोणता कमांड शिकलो आहे? एडिटमध्ये जाऊन
कट शिकलो आहे, कॉपी शिकलो आहे, पेस्ट शिकलो, डिलीट शिकलो आणि सिलेक्ट ऑलचे कमांड शिकलेलो आहोत. आता काही वेळेस काय होतं की तुमच्याकडून एखादी गोष्ट डिलीट होते आणि तुम्हाला ती परत घ्यायची असेल, रिव्हर्समध्ये घ्यायची असेल तर काय करावायचं. आता सपोज की माझ्याकडून एवढी एक लाईन डिलीट झाली आहे. ही लाईन काय केली, मी सिलेक्ट केली आणि एडिटमध्ये जाऊन डिलीट मारले. आपल्याकडून अशी एखादी गोष्ट चुकून झाली आणि ती परत आणायची असेल तर काय करायचं आहे, एडिटमध्ये जायचं आणि इथं अनडू एक कमांड आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. तर आपल्याला जी काय वस्तू आहे ते परत आपल्याला टायपिंग केलेला मॅटर हा मिळतो आहे. पण हे अनडू किती वेळा होते ते बघा. आता सपोज की मी ही लाईन एकदा डिलीट झाली, मी ह्याच्याखाली एखादी दुसरी लाईन केली, ह्याच्याखाली तिसरी लाईन केली, ह्याच्याखाली चौथी लाईन. आता सपोज की माझ्याकडे पहिल्यांदा मी काय केलं, ही लाईन डिलीट केली, सिलेक्ट केली, चौथी लाईन डिलीट केली, सिलेक्ट केली, तिसरी लाईन डिलीट केली, सिलेक्ट केली आणि दुसरी लाईन डिलीट केली, सिलेक्ट केली आणि पहिली लाईन सिलेक्ट. आता बघा की अनडू किती वेळा होतोय, म्हणजे गेलेला आपल्या 4 लाईन गेलेत पण आता महागारी किती येतात बघायचं. एडिटमध्ये जायचं, अनडू, एडिटमध्ये जायचं, अनडू. म्हणजे तुम्हाला ह्याच्यावरून कळत असेल की कोणती लाईन आली आहे, पहिली लाईन. आणि पहिली लाईन आपण कधी डिलीट केली होती, सगळ्यात शेवटी केली होती. जी पहिल्यांदा आपण डिलीट केली होती चौथी लाईन ती आलेली दिसते का, दुसरी लाईन आलेली दिसते का, तिसरी पण लाईन दिसत नाही. पण आपण जी 1 नंबरची लाईन डिलीट केली होती आणि ती पण कधी केली होती, शेवट. म्हणजे तुम्ही जे शेवटी डिलीट होतं आहे तुमच्याकडून तेच फक्त तुम्ही काय करू शकता, रिव्हर्स घेऊ शकता. त्याच्या अगोदरचा रिव्हर्स घेऊ शकत नाही. इथपर्यंत समजलं असेल. पुढच्या कमांड आपण पुढल्या तासाला बघूयात.